So good morning all of you. In this lecture, we will start our next concept, Kaizen theory. Okay, Kaizen is a Japanese techniques. Kaizen काय आहे? Kaizen एक philosophy आहे. Kaizen is a Japanese philosophy. The word Kaizen means continuous improvement. म्हणजे कोणत्याही प्रोसेसमध्ये जेव्हा आपल्याला कंटिन्युअसली चेंज करायचा असतो, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करायची असते, तेव्हा कायझेन फिलॉसॉफी ही यूज केली जाते. सो कायझेन मीन्स कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. It comes from the Japanese word kai, which means change or to correct, and zen means good. म्हणजे जो इम्प्रूव्हमेंट करायची आहे, जी इम्प्रूव्हमेंट करायची आहे ही कशी असणार आहे, तर गुड असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. So Kaizen is the system of continuous improvement in quality, technology, procedure, company culture, productivity, safety and leadership. ओके, म्हणजे ह्या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय करताय, ऑर्गनायझेशन मध्ये एक पॉझिटिव्ह चेंज करण्याचं काम कायझेन थेअरीच्या अंडर केलं जातं. इज इट क्लिअर इंट्रो? इंट्रो क्लिअर झाला का? कायझेन थेरी काय आहे? कायझेन इज अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हटलं जातं. कायझेन मीन्स अ गुड इम्प्रूव्हमेंट. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Kaizen is a system that involves every employee from top management to manager and supervisor to workers. So Kaizen मध्ये सगळे एम्प्लॉईज काय असणार आहे, तिथे इन्क्लूड्स असणार आहे. So everyone is encouraged to come up with small improvement or suggestion on a regular basis. So कायझेन मध्ये काय करता तुम्ही, डे टू डे ऍक्टिव्हिटी असेल किंवा एखादा कॉम्प्लेक्स टास्क असेल, प्रत्येक थिंग मध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल, जेणेकरून त्यामधून आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणं महत्वाचं आहे. या पॉइंट ऑफ व्ह्यूने वी यूज कायझेन फिलॉसॉफी और कायझेन टेक्निक्स. The principle of Kaizen: human resources is the most important company's asset. So तुम्हाला कुठेही चेंज करायचं असेल तर फर्स्ट थिंग काय महत्वाची आहे, ह्युमन रिसोर्स. दॅट मीन्स एम्प्लॉईज of the organization. Process must evolve by gradual improvement rather than radical changes. So काय करा तुम्ही, जी इम्प्रूव्हमेंट आहे, जसं की आपण इंट्रो मध्ये बघितलं, इम्प्रूव्हमेंट ही कशी झाली पाहिजे, पॉझिटिव्ह होणं महत्वाचं आहे. ओके, कोणत्याही इम्प्रूव्हमेंटमुळे, कोणत्याही चेंजमुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या ऑर्गनायझेशन वरती होता कामा नये. सो इम्प्रूव्हमेंट मस्ट बेस्ड ऑन इव्हॅल्युएशन ऑफ प्रोसेस परफॉर्मन्स. सो या इम्प्रूव्हमेंटमुळे तुम्ही काय करणार आहात, इम्प्रूव्हमेंट मस्ट बी बेस्ड ऑन इव्हॅल्युएशन प्रोसेस परफॉर्मन्स. So the main 5 element of Kaizen. Kaizenचे element काय आहे? First is a teamwork. So teamwork means it is the corporate or business setup. There is the need for all employees to work as a team towards the common goals of achieving the desired improvement in production. That means Kaizen theory काय सांगते? Kaizen theory means it is the continuous improvement in our day-to-day activity or in our regular performance. तुम्ही काय करा, काहीतरी नवीन गोष्टी इम्प्रूव्ह करा, नवीन चेंज करा असं सांगितलं जातं. That is why here Kaizen theory said each and every employee is necessary or important for Kaizen process. म्हणजे ह्या कायझेन प्रोसेस साठी तुमच्यामध्ये टीम वर्क असणं महत्वाचं आहे, तुम्ही कॉपरेटिव्ह असणं महत्वाचं आहे, आणि टॉप पासून लोअर पर्यंत सगळे एम्प्लॉईज यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? टीम वर्क. Yes, ma'am. Okay. Then next is discipline. Another element that significantly contribute to the success of the Kaizen system is personal discipline. So तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करणं फार महत्वाचं आहे कायझेनला जर सक्सेस करायचं असेल तर. The employees should have self discipline in time management,
quality assurance and loyalty to the company. सो तुम्ही लॉयल असणं महत्वाचं आहे, क्वालिटी ॲश्युरन्स असणं महत्वाचं आहे आणि टाइम मॅनेजमेंट साठी सुद्धा तुम्ही डिसिप्लिन फॉलो करणं महत्वाचं आहे. तरच कायझेन थेरी ही सक्सेस होऊ शकते असं म्हटलं जातं. Then next is moral. The employer should put in place motivational strategy in their Kaizen concept, such as a good working condition, merit promotions, better remuneration, among many other. All these help employees in improving their moral. So moral, that means आपण काय म्हणतो, moral that means we take a initiative, we enthusiastically involve in particular activity and complete our task. म्हणजे फक्त एखाद्या टॉप लेवल मॅनेजमेंटने टास्क सांगितलेला आहे म्हणून तो कम्प्लीट करायचा आहे का? नाही. सो इंथुजियास्टिकली किंवा इनिशिएटिव्हली आपण त्या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द मोरल. आणि ह्या एम्प्लॉईचा मोरल इन्क्रीज करण्यासाठी काय करावं लागेल मग एम्प्लॉयरला इन द सेन्स टॉप लेवल मॅनेजरला? So prefer motivational strategy, provide good working condition, merit promotion, better remuneration, etc. etc. मग जर अशा काही गोष्टींना जर तुम्ही इम्पॉर्टन्स दिले तर नक्कीच काय होऊ शकते, कायझेन सिस्टीम ही इफेक्टिव्ह होऊ शकते. इज इट क्लिअर? हो मॅडम. Very good. Then next is quality circle. So quality circle we was learned in last concept, right? So quality circle मध्ये आपण काय बघितलं होतं की minimum 3% or maximum 12% prepare a certain group and they solve a day to day relating problem. जे की आपल्या रोजच्या ज्या कामकाजामधली प्रॉब्लेम काय आहेत हे डिस्कस केले जातात आणि ते सॉल्व्ह केले जातात. मग ते पिरियडिकली एका मीटिंग मध्ये भेटतात आणि त्यांचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करतात. लाईक अ क्वालिटी कंट्रोल असं आपण क्वालिटी सर्कल असं म्हटलेलं आहे. सो सिन्स क्वालिटी सर्कल इज द पार्ट ऑफ कायझेन, so employees get opportunity to share idea, skill, technology and other relevant resources. The exchange encourages them to measure their performance based on the company's Kaizen program and thus try to improve. सो कायझेन मध्ये काय, जसं की आपण क्वालिटी सर्कल मध्ये बघितलं होतं, जो ग्रुप एकत्र येतो तो ग्रुप फक्त गप्पा मारतो का हो? नाही. तर ते काय करतात, त्यांच्या आयडिया शेअर करतात, त्यांचे स्किल शेअर करतात, त्यांची टेक्नॉलॉजी शेअर करतात अँड दे सॉल्व्ह प्रॉब्लेम. ओके, आणि ते आपापसामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करतात. सो कायझेन मध्ये सुद्धा तुम्ही काय करा, क्वालिटी सर्कलला इम्पॉर्टंट द्या. अँड लास्ट एलिमेंट इज सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कायझेनचं इंटेन्शनच काय आहे, तर इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे तरच, आणि तीही कशी असायला हवी, पॉझिटिव्ह इम्प्रूव्हमेंट. The last element of the Kaizen system is the provision for the opportunity to provide suggestion freely no matter the worker's rank. म्हणजे वर्करला कुठेही तुम्ही रँक देऊ नका, रे याने खूपच छान काम केलेलं आहे, याने फारच इम्प्रूव्हमेंट केलेली आहे आणि याने कमी केलेली आहे. सो नो मॅटर द वर्कर्स रँक, नो मॅटर हाऊ absurd the suggestion may be, they should be welcomed, appreciated and considered at all time. म्हणजे एम्प्लॉईज ज्याने काय केलेले आहे, इम्प्रूव्हमेंट केलेले आहे, काही चेंज आणलेला आहे, त्या एम्प्लॉईजचं वेलकम करा, त्याला अप्रिशिएट करा, ओके, त्याला मोटिवेट करा. सो म्हणजे ज्याच्याकडून आयडिया येत आहेत किंवा ज्याच्याकडून काही स्किल आपल्याला इंट्रोड्यूस होत आहेत अशा एम्प्लॉई. Is it clear? Element of Kaizen. Element समजले का? हो मॅडम. तुम्ही बोलत का नाही, ते एवढा वेळ लागतो का? फर्स्ट टीमवर्क, डिसिप्लिन, मोरल, क्वालिटी सर्कल and suggestion for improvement. So now we start our next concept, Kaizen process.
सो कायझेन प्रोसेस, जसं की आपण बघितलं कायझेन इट्स प्रेफर ऑन कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इन डे टू डे ऍक्टिव्हिटी ऑर अ स्पेशल टास्क. प्रत्येकासाठी आपण कायझेन हे टेक्निक्स यूज करू शकतो. सो कायझेन इज अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. काय मीन्स इम्प्रूव्हमेंट आणि झेन मीन्स गुड. इम्प्रूव्हमेंट ही कशी असायला हवी, छान असायला हवी. पण या छान इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, गुड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी we prefer specific steps. So first is identify the problem. The first step is Kaizen is to identify the problem in hand. म्हणजे आपल्याला कोणत्या थिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. First of all, we find out the actual problem of the organization. The problem could be related to continuous mistake committed by employees, low productivity, increase in wasteful expenditure, etc. etc. म्हणजेच आपल्याला काय करायचंय तर पहिल्या स्टेप मध्ये प्रॉब्लेम फाइंड आउट करायचा आहे. मग तो प्रॉब्लेम म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपण बऱ्याच वेळी मिस्टेक करतो. दिस इज कॉल्ड प्रॉब्लेम, राईट. सो प्रॉब्लेम फाइंड आउट करा. सो तो एक असणार आहे लो प्रोडक्टिव्हिटीशी असू शकतो, किंवा तुम्ही काय करताय बऱ्याच वेळी तुम्ही एखाद्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुमचे एक्सपेंडिचर वेस्ट होत आहे, सो जास्त इन्क्रीज होत आहे. सो असे वेस्टफुल एक्सपेंडिचर का होत आहेत त्याचं रिझन फाइंड आउट करा. दॅट मीन्स इन द फर्स्ट स्टेप we find out our actual problem. Second step, break down the problem. Once the problem has been identified, it should be broken into more detail about specific problem. It is much more effective to manage and solve to bunch of micro problems one at a time rather than try to tackle a big problem with no direction. म्हणजे बऱ्याच वेळी असं आपण म्हणतो की अरे एका मिस्टेकमुळे खूप साऱ्या मिस्टेक होऊ शकतात, राईट. मग पहिल्या स्टेप मध्ये जर तुमच्या प्रॉब्लेम लक्षात आला, आपण काय केलेले आहे, काही मिस्टेक केलेले आहे, तर त्या मिस्टेक कशा रेक्टिफाय करायच्या, कमी कशा करता येईल, किंवा लो प्रोडक्टिव्हिटी आपण प्रॉब्लेम फाइंड आउट केला. आपण अज्युम करू आपला प्रॉब्लेम काय आहे, लो प्रोडक्टिव्हिटी. ती कशामुळे होते, तर त्याचे रिझन आपण या सेकंड स्टेप मध्ये फाइंड आउट करतो. दॅट मीन्स ब्रेक डाऊन दी प्रॉब्लेम. आपला प्रॉब्लेम कसा ब्रेक करता येईल त्याचे रिझन फाइंड आउट करा. त्याच्याशी रिलेटेड सब जे काही थिंक आहेत ह्या फाइंड आउट करा. दॅट मीन्स ब्रेक डाऊन दी प्रॉब्लेम. इज इट क्लिअर फर्स्ट अँड टू स्टेप? पॉसिबल आहे. Third, set the target. Step 3 is all about the commitment and focus. The attention should now turn towards focusing on what is needed to solve the problem and how long it will take to finish. One should set targets that are challenging but within limit and don't put a strain on the organization that would hinder the improvement process. So आपण ह्या स्टेप मध्ये काय करतो, here we set a specific standard to solve our actual problem. ओके, आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व करता येईल याच्याशी रिलेटेड आपण टार्गेट हे सेट करतो. Then next is a finding the main causes. This is the vital step in the problem solving as it has helped to identify the actual factors that causes the issue in the first place. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, तर ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे, त्याचा मेन कॉज काय आहे ते आपण ह्या स्टेप मध्ये फाइंड आउट करतो. सो मोर ऑफ्टन दॅट नॉट देर आर मल्टिपल कॉजेस टू अनालाइज, and in this step we analyze our causes multiple point of view. Multiple factor आपण इथे स्टडी करतो. It is necessary to ensure that all potential root causes are considered and addressed properly. Okay, so प्रत्येक त्या कॉजेस काय रिझन आहे, ओके, हे आपण काय करतो इथे त्याचा ऍड्रेस प्रॉपरली कन्सिडर करतो. त्याचा रूट काय आहे, कशामुळे हे कॉजेस आपल्याला बघायला मिळत आहेत, वॉट एव्हर.
हा थिंग आपण फाइंड आउट करतो. नेक्स्ट इज डेव्हलप व्हेरियस सोल्युशन. Main cause is established, one can use that information to develop various solutions needed to remove the root cause. आणि जो मेन कॉज आहे तो कसा रिमूव्ह करता येईल याच्याशी रिलेटेड हियर वी डेव्हलप व्हेरियस सोल्युशन. वी टेक व्हेरियस अल्टरनेटिव्ह, वी फाइंड व्हेरियस अल्टरनेटिव्ह टू सॉल्व such a types of problem. So one solution have developed, one can be to narrow then down to most practical and effective solution based on the target. आणि आपलं टार्गेट आपण इथे सेट करतो आणि बेस्ट सोल्युशन कसं काढता येईल यावरती कॉन्सन्ट्रेट हे. पॉइंट नंबर नेक्स्ट, इम्प्लिमेंटेशन बेस्ड सोल्युशन. सो आधीच्या पॉइंट मध्ये आपण व्हेरियस अल्टरनेटिव्ह फाइंड आउट केले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. हियर वी चूज अ बेस्ट सोल्युशन फॉर सॉल्विंग ऍक्च्युअल प्रॉब्लेम. So solution with prima facie looks most likely to solve the potential problem should be selected and implemented. So इथे आपण जे बेस्ट सोल्युशन आहे हे सिलेक्ट करतो आणि ते इम्प्लिमेंट करतो. So Kaizen focused on continuous improvement in the performance. So it is also necessary to communicate with the employees as to why this particular solution was selected. Yes, sir. Then कुठे आलो आपण इम्प्लिमेंट बेस्ड सोल्युशन. हियर वी चूज बेस्ट सोल्युशन अँड सॉल्व अवर ऍक्च्युअल प्रॉब्लेम. Then next is a monitor performance and mistake happen and countermeasure fail. One need to have a system in place to review and modify them to get the intended result. सो इथे आपण काय करतो आपला परफॉर्मन्स हा मॉनिटर करतो. आणखी काही मिस्टेक झाली आहे का यामधून इथे फाइंड आउट ह्या गोष्टी केल्या जातात. देन नेक्स्ट इज स्टँडर्डाइज द प्रोसेस. दिस इज द लास्ट स्टेप. Finally, because Kaizen believe in continuous improvement, the next problem should be tackled. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ओके, आता आपण काय करतोय दुसऱ्या प्रॉब्लेम कडे जातो. So the problem solving process is started again. Hence, proper system and process should be laid down in order to ensure quick implementation of solution to those problems which may crop up in future. So काय करतो आपण ह्या स्टेप मध्ये स्टँडर्डायझेशन प्रोसेस ही सेट करतो आणि त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला तीच मेथड अप्लाय करतो अँड देन वी फाइंड आउट द अगेन नेक्स्ट प्रॉब्लेम आणि मग त्याच्यासाठी परत आपली प्रोसेस काय होणार आहे तर चालू. इज इट क्लिअर क्वेश्चन? So now we start. Then last concept in unit number 2, service quality management. So while product quality is measured through its ability to meet the user's requirement and the value, its features, service quality is more and compared of the customer expectation and the service performance. So service quality management मध्ये basically काय असणार आहे? Here we provide qualitative service to the customer as per the customer expectation. आणि मग ह्या एक्सपेक्टेशन आणि कंपनी परफॉर्मन्स मॅच होतो आहे का या गोष्टी आपण इथे सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये चेक करतो. So the process of managing the quality of service delivered to customer according to his expectation is called the service quality management. So काय आहे सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट? The process of managing the quality of service delivery to a customer according
to his expectation is called service quality management. So service quality management encompasses the monitoring and maintain the various service that are offered to customer by an organization. So some dimension of service quality management, this is very important dimension of service quality management because the customer satisfaction is depends on these dimension. Okay, so काय आहेत बघा dimension? Reliability. This is the ability to perform the service dependable and accurately as promises. एखाद्या स्टोअर मध्ये आपण गेलो किंवा एखाद्या सर्व्हिस सेक्टर कडे गेलो आपण, त्या सर्व्हिस सेक्टरने त्या स्टोअरने रिलायबिलिटीला इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. मग रिलायबिलिटी म्हणजे काय? दिस इज द ॲबिलिटी टू परफॉर्म द सर्व्हिस डिपेंडेबल अँड अॅक्युरेटली ॲज प्रॉमिस्ड. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी प्रॉमिस केलेल्या आहेत त्या पद्धतीने ती कंपनी किंवा ते स्टोअर तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे का, ते कपॅबल आहे का, दॅट मीन्स रिलायबिलिटी. ओके, सो रिलायबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. Next is the responsiveness. This refers to how quickly the services are rendered to the customer and the promptness of service delivery. So responsiveness म्हणजे आपण एखाद्या स्टोअर मध्ये गेलेलो आहोत, त्या कस्टमरने एखादी गुड्स विचारली की ही वस्तू आहे का तुमच्याकडे, तर क्विक रिस्पॉन्स येणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स प्रॉम्प्ट सर्व्हिस डिलिव्हरी. म्हणजे असं आहे, हा ओके मला ह्या वस्तूची गरज आहे, ह्या सपोज आपण एखाद्या क्लोथिंग स्टोअर मध्ये गेलेलो आहोत आणि क्लोथिंग साठी आपण डिमांड केली की अशा व्हरायटीचे क्लोथिंग आहेत का, आणि ते तुम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही दिले, तर तुम्ही त्या स्टोअर मध्ये परत व्हिजिट कराल का हो? नक्कीच नाही, राईट. सो रिस्पॉन्सिव्हनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. रिस्पॉन्सिव्हनेस मध्ये काय आहे तर क्विक रिस्पॉन्स अँड प्रॉम्प्ट रिस्पॉन्स. थर्ड पॉइंट इज द ॲश्युरन्स. This is measure the ability to convey trust and reliability to the customer. It's very important thing. Ability to convey trust. म्हणजे आपण ज्या स्टोअर मध्ये गेलेलो आहोत त्या स्टोअरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांच्याबद्दलचा ट्रस्ट कस्टमरच्या माइंड मध्ये त्यांनी क्रिएट करता आला पाहिजे त्यांना. दिस इज कॉल्ड द ॲश्युरन्स म्हणतो आपण त्याला. ओके, देन एम्पथी, गिव्हिंग पर्सनलाइज अटेन्शन, अंडरस्टँडिंग द रिक्वायरमेंट अँड केअरिंग फॉर द कस्टमर. म्हणजे कस्टमरचं केअरिंग असणं महत्वाचं आहे. ओके, तुम्हाला काय हवंय ह्या गोष्टी तुम्ही कस्टमरला तुमच्या पर्सनलाइज अटेन्शन मधून विचारा. कस्टमर आले आणि तुम्ही त्याला इग्नोर केलं तर कस्टमर आले म्हणतात काय यांना फार ऍटिट्यूड आलाय हा, असं आपण नॉर्मली आपलं काय असतं बिहेवियर असतं बघा. तर ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर काय करावं लागेल? बेटर सर्व्हिस क्वालिटीसाठी तुम्ही काय करा, एम्पथीला इम्पॉर्टन्स द्या. दॅट मीन्स गिव्ह पर्सनल अटेन्शन. एखादा कस्टमर तुमच्या स्टोअर मध्ये जस्ट एंट्री करतोय, तुम्ही छान स्माइल द्या, वेलकम, एखादं वेलकम करा, त्याला काय हवं आहे क्विक त्याला विचारा. ओके, सो दिस इज कॉल्ड द एम्पथी. अँड लास्ट पॉइंट इज द टँजिबल. द फिजिकल ॲट्रिब्यूट्स लाईक अपीरियन्स, equipment, facility, etc., etc. So tangibility is also very important dimension of service quality management. So tangibility म्हणजे काय? तुमच्या स्टोअर मध्ये एखाद्या कस्टमरने व्हिजिट केल्यानंतरच वाव व्हॉट अ स्टोअर असं त्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमचा अपीरियन्स, तुमच्या इक्विपमेंट, तुमच्या फॅसिलिटी, these are also directly impact on customer satisfaction, right? So these are 5 dimension of service quality. Then next is importance of service quality. Reduction in service cost. Service quality management help to reduce service cost, reduce or less revert and favor mistake, reduce the cost of service development and marketing. सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट एम्फसाइज ऑन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉईज. आता आपण हे जे 5 डायमेन्शन बघितले ह्याच्यावरती कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंडेबल आहे असं आपण म्हणतो. तर ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एम्प्लॉईजला काय करता, ट्रेन करता. सो ॲज द रिझल्ट रिड्यूस इन सर्व्हिस कॉस्ट. सेकंड पॉइंट इज अचिव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह.
Service quality management help to achieve organizational objectives such as increase revenue, increase productivity, increase sale turnover, increase profit, customer satisfaction, etc. etc. ओके, या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंटमुळे अचीव्ह होतात. नेक्स्ट इज टीम वर्क. Service quality management encourage companies department to work as a team. So different areas of the company became reliant upon one another to render quality service that meet customer expectation. आणि सर्व्हिस क्वालिटी सगळ्यात महत्व कशाला देते, तर कस्टमर एक्सपेक्टेशन. कस्टमर एक्सपेक्टेशन नुसार तुम्ही काय करा, तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा. सो हियर वी प्रेफर टीम वर्क. Then customer satisfaction. Service quality improvement. Service quality management improve service quality. जे तुम्ही 5 डायमेन्शन यूज करताय त्यामुळे नक्कीच तुमची सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट ही इम्प्रूव्ह होऊ शकते. This leads to customer satisfaction. It may also result in customer delight. जसं की आधी आपण डिस्कस केलेलं आठवतंय का, कस्टमर डिलाइट म्हणजे काय. सो कंपनीच्या परफॉर्मन्स म्हणजे कस्टमरच्या एक्सपेक्टेशन पेक्षा कंपनीचे परफॉर्मन्स जेव्हा बेटर असतात, दिस इज कॉल्ड द कस्टमर डिलाइट. विसरू नका हा. कस्टमर डिलाइट म्हणजे काय, तुम्ही कंपनीकडून थोडंसं एक्सपेक्ट केलंय आणि त्याच्यापेक्षा कंपनीने काहीतरी छानच दिलेलं. लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड द कस्टमर डिलाइट. Enhance market image. Service quality management improve the image of the organization. This is due to quality service provided to customer. So goodwill of the organization is created in the mind of not only the customer but also other stakeholders like investor, employees, supplier and so on. So SQM मुळे काय होणार आहे, एक कंपनीची गुड क्वालिटी स्टेक होल्डरच्या माइंड मध्ये क्रिएट होईल. Then increase market share. Increase the market based on the organization hugely depends on the demand of the services. So जेवढे त्या कंपनीच्या प्रोडक्टला डिमांड आहे, as a result increase the market. Increase the market based. Okay. So and last point, customer loyalty. Service quality management may also lead to customer loyalty by providing quality services. The service organization is able to delight its customer. So जेव्हा तुम्ही बेटर सर्व्हिस प्रोव्हाइड करता त्याचा रिझल्ट नक्कीच काय बघायला मिळणार आहे, कस्टमर डिलाइट वरती बघायला मिळेल. अँड लास्ट इज आता जसं आपण बघितला हाच परत क्वेश्चन आहे, सर्व्हिक्युअल मॉडेल. फक्त तुम्ही सेल्फ स्टडी साठी करा, सर्व्हिक्युअल मॉडेल काय आहे. अदरवाइज आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू सर्व्हिक्युअल मॉडेल. उद्याच्या लेक्चरला घेऊ सर्व्हिक्युअल मॉडेल एकच आहे शॉर्ट. थँक्यू.